सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा बातम्यांचा अर्धशतकमध्ये. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गिरीश महाजन एकनाथ खडसे आमने सामने. खडसेंना पक्षानेच राजीनामा द्यायला सांगितला होता. गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर महाजनांवरही किती आरोप झालेत, त्यांनी का राजीनामा दिला नाही, खडसेंचा सवाल. सीएसएमटीवरील आंदोलनादरम्यानचा संतापजनक प्रकार उघड. मोटरमन लॉबीला बाहेरून बॅरिकेडिंग करत अडकवलं. बॅरिकेडिंगमुळे मोटरमन लॉबीतच अडकले. लोकल खोळंबल्या. आंदोलनाशी संबंध नसलेल्या मोटरमनला आंदोलकांनी अडकवलं. सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार. आंदोलन सुरू असताना आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला केलं होतं लॉबीमध्ये बंद. आंदोलनाच्या परवानगीपासून आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची चौकशी होणार. सीएसएमटी स्थानकात मोटरमन लॉबी समोर यापुढे आंदोलन करता येणार नाही. गुरुवारी रेल्वे कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर ताण पडलेला, त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. माहीमधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवर वाद पेटला. आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेबाहेर फलक लावले. तर मुंबई महापालिकेने अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन होणार. एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होत असतानाच दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन. एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा, दुसरीकडे स्थानिकांकडून निर्णयाला विरोध. एबीपी माझाचा इम्पॅक्ट. मराठवाड्यात शिवभोजन थाळीसाठी 13.5 कोटींचा निधी. माझाने दाखवल्या होत्या शिवभोजन थाळी चालकांच्या व्यथा. जुलै ते नोव्हेंबर कालावधीत मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांना एकूण 13,62,00,000 निधी. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होऊन 19 डिसेंबरपर्यंत चालणार. विधानसभा सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात 38 याचिकांवर 27 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी. प्रभाग रचना आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर निर्णय. राज्य निवडणूक आयोगाला 24 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक राणा जगजितसिंह पाटील यांची दिलजमाई झाल्याची चर्चा. देशात स्पष्ट निर्धार ठाम. राणा जगजितसिंह पाटलांची फेसबुक पोस्ट. जिल्हा नियोजन समिती निधी, रस्ते विकास निधीवरून सुरू होती धुसफूस. धाराशिवमध्ये पवारांची राष्ट्रवादी निवडणुका मवियातनं लढणार. नवे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटलांच्या एक बैठकीत एकमुखी सूर. ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीतनं ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न करणार. धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. आमदार तानाजी सावंतांचे विरोधी उमेदवार राहुल मोठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं महायुतीमध्ये तणाव. तानाजी सावंतांकडून परांडा नगर परिषदेत एकला चलो रेचा नारा. परांड्यात शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय सामना होण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व निवडणुका मविया एकत्र लढणार. कोल्हापुरात सतेज पाटील, विनायक राऊत, सुनील प्रभूंची बैठक. बैठकीत जागा वाटपाचा निर्णय नाही, स्थानिक पातळीवरच निर्णय होणार. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीची दांडी. राष्ट्रवादीच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात शिवसेना भाजप युतीचे संकेत. भाजपकडून सांगली जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी. कोर कमिटीने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती. पलूस, विटा, जत, तासगाव या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती. नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात रुद्र महापूजा अभिषेक. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कपालेश्वराला साकडं. वर्सोवा परिसरात स्थानिकांनी सरनाईकांची गाडी अडवली. वर्सोव्यात ज्या ठिकाणी टोल नाका होणार त्या ठिकाणी स्थानिकांचा तीव्र विरोध. जमीन विकणे बंद आहे. रायगडमधल्या ठाकरोली गावाचा निर्णय. जमीन विक्री करणाऱ्या दलालांना गावाची मोठी चपराक. जमीन वाचवून स्थलांतर थांबवण्यासाठी ठाकरोली ग्रामस्थांचे प्रयत्न. सातारा गॅझेटियरबाबत लवकरच बैठक होणार असून यातून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलासा मिळेल. मंत्री शिवेंद्रराजेंचा मराठा समाजाला दिलासा. काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरोप केलेल्या वोट चोरी प्रकरणी मुंबई युथ काँग्रेस आक्रमक. लोकल आणि मेट्रोतल्या प्रवाशांना पत्रक देऊन कशी वोट चोरी केली जाते याचा प्रचार. पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांना अनिश्चित काळासाठी निलंबन. नागपुरातल्या रोजगार मेळाव्यातल्या त्यांच्या वर्तणुकीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. या पार्श्वभूमीवर कारवाईची माहिती. विक्रोळीतील बहुप्रतीक्षित महात्मा फुले रुग्णालयाच्या मुदनिर्माणावरनं श्रेयवाद. आमदार सुनील राऊतांकडून रुग्णालयाचं श्रेय घेणारी पोस्ट. यानंतर आक्रमक झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचं रुग्णालयासमोर आंदोलन. कुर्ला पश्चिम इथे बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणी आरोपी चालक संजय मोरेवर खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्यात येणार. सत्र न्यायालयाने नुकताच सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केलाय. पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव स्थानकादरम्यान उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत या स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार.
माटुंगा ते मुलुंड दरम्यानही उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4 पर्यंत ब्लॉक असणार. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप ढिव्या मार्गावर वळवण्यात येणार. कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान उद्या मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल ते वाशी या विभागांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार. साताऱ्यातील पालमधील खंडोबा मार्तंड देवस्थान 10 ते 16 नोव्हेंबर 7 दिवसांकरता बंद असणार. मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाला वज्रलेप करण्याचं काम होणार. ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना 17 तारखेनंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर सुरू होणार. भंडारा शहरातनं मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावर भंडारा ते तुमसर दरम्यान मोठमोठे खड्डे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. भंडाऱ्याच्या खापा गावात सुरू असलेल्या मंडईच्या लावणी कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद विकोपाला. 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. 4 जण जखमी. कुपर शासकीय रुग्णालयात रात्री आपत्कालीन विभागातल्या डॉक्टरांना मारहाण. रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार धरत मारहाण. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात भरधाव बाईक स्वाराचा भीषण अपघात. अपघातानंतर बाईक स्वाराचं डोकं बीआरटी बसस्टँडच्या ग्रिलमध्ये अडकलं. बाईक चालक गंभीर जखमी असून उपचार सुरू. बीआरटी लेनच्या नियमांचं उल्लंघन आणि अतिवेगामुळे अपघात. गणपतीपुळे समुद्रात 3 जण बुडाले. मुंबईतल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू. भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या दोघांना वाचवलं. बीड शहरातील चराठा फाटा येथे कारमधून वेल माशाची उलटी विक्री घेऊन जात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईत पोलिसांनी 1.5 कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बीड नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह. अविनाश दांडे असं कर्मचाऱ्याचं नाव. पोलिसांकडून तपास सुरू. सिंधुदुर्गच्या बांधा इथे ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्ब फेकण्यात आले. 2 दिवसांपूर्वी हत्तीला लाकडाने मारहाणही झालेली. त्यामुळे प्राणीप्रेमींकडून संताप. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी जंगलातला व्हायरल वाघाचा व्हिडिओ खोटा. महाराष्ट्र वन विभागाकडून स्पष्टीकरण. सोशल मीडियावर वाघ एका व्यक्तीवर हल्ला करत असलेला सीसीटीव्ही खोटा असल्याचं उघड. भंडाऱ्यामध्ये नोकरीचा आमिष दाखवत तरुणांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. अमरावती पोलिसांकडून भंडाऱ्यात दोघांना अटक. बांगलादेशात कांद्याच्या दरांनी 100 पार केली असून होलसेल बाजारात कांदा तब्बल 100 रुपये किलो. भारतातून कांद्याची आयात बंद असल्यामुळे बांगलादेशात दर वाढत आहेत. बांगलादेश सरकारशी समन्वय साधून आयात बंदी तातडीने हटवण्याची लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्यांची मागणी. केंद्राच्या पथकाचा दौरा हा आमच्या लक्षातच आला नाही, कारण केवळ रस्त्यावरून लाल दिव्याच्या गाड्या फिरत होत्या. खासदार निलेश लंकेंची टीका. दौरा नेमका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी की येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी? सवाल उपस्थित. अकोल्यात शरद पवारांच्या शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. संवाद मेळाव्यात मोजकेच शेतकरी असून सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेच जास्त दिसून येत आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे सोयाबीन उत्पन्नात मोठी घट. नाफेडकडून अद्यापही सोयाबीनची खरेदी सुरू नसल्यानं खासगी व्यापाऱ्यांना कमी किमतीत सोयाबीन विकण्याची वेळ. पंतप्रधान मोदींनी बनारस रेल्वे स्थानकावरून 4 नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बनारस खजुराहो, लखनौ सहारनपूर, फिरोजपूर दिल्ली आणि एर्नाकुलम बंगळुरू या मार्गांवर गाड्या धावतील. मोदींनी एक्सप्रेसमधल्या मुलांशी साधला संवाद. गरीब राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहार राज्यावर सध्या सगळ्यांच्याच राजकीय पक्षांची नजर आहे. बिहारमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या सत्ताधारी विरोधी राजकारण्यांच्या प्रचारासाठी पटना एअरपोर्टवर हेलिकॉप्टरची लक्षणीय गर्दी आहे. एनडीए असो की इंडिया, प्रत्येकाने आपल्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत. काँग्रेस म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे काँग्रेस. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वक्तव्य. तेलंगणातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात रेड्डी यांचं वक्तव्य. दिल्लीतल्या रिठाळा मेट्रो स्टेशनजवळ आग. आगीमध्ये सुमारे 400 ते 500 झोपड्या जळून खाक. घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू, एका मुलाला गंभीर दुखापत. एका महिलेने दागिन्यांच्या दुकानात मिरची पावडर टाकून चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण दुकानदाराने तिचा हात पकडून तिला चांगला धडा शिकवला. व्हिडिओ व्हायरल. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथे पत्नीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने 5 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. 6 नोव्हेंबरला पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह बिघापूर पोलीस स्टेशन परिसरात टाकून तो पळून गेला. मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश नाही. ट्रम्प प्रशासनाकडे दूतावास आणि वकिलातींना आदेश जारी. रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा, ग्रीन कार्ड देऊ नये अशा सूचना. आरोग्यावर सरकारी खर्च वाढतोय असं कारण देत घातले निर्बंध. दक्षिण आफ्रिकेवर नाराज ट्रम्प यांचा G20 परिषदेवर बहिष्कार. G20 परिषदेत कोणताही अमेरिकन अधिकारी भाग घेणार नाही. दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय शेतकऱ्यांशी भेदभावाचा ट्रम्प यांचा आरोप.